न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांमध्ये जोरदार झुंपल्याचं दिसतंय। एकमेकांना मिळालेल्या जागांवरनं आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत। शिवसेना ठाकरे पक्षाला मिळालेल्या जागांवरनं भाजपनं चांगलीच खिल्ली उडवली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यभरात गुलालाचा धुळा उडाला। तर नागपूरमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली। भाजपनं ग्रामपंचायत निवडणुकीत पहिला नंबर मिळवला। ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या संख्येत सुद्धा भाजपनं सगळ्यांना पिछाडीवर टाकलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली। भाजपसोबत असलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पहिल्यांदाच लढताना तिसरा क्रमांक मिळवला। काँग्रेस चौथ्या क्रमांकावर राहिली तर शिवसेना थेट 5व्या स्थानावर फेकली गेली। शिवसेना ठाकरे गटाला काँग्रेसपेक्षा सुद्धा कमी जागा मिळवण्याची नामुष्की आली आहे। यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोले लगावलेत। माझ्या ग्रामपंचायतमध्ये आज भारतीय जनता पक्षाचा सरपंच 21वावं वर्ष झालं भाजप आहे, सरपंच आहे आणि आताही जनतेने कौल दिला। आज मला माझ्या गावाच्या सर्व नागरिकांचे आभार मानायचे आहे की त्यांनी आज भारतीय जनता पार्टीचा सरपंच निवडून दिला आणि सलग पाचव्यांदा भारतीय जनता पार्टीचा सरपंच निवडून आला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली टीका विरोधकांच्या चांगली जिव्हारी लागली। महाविकास आघाडीनं आपले बालेकिल्ले राखून भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारल्याचा दावा केलाय। सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणा वेठीस धरूनही त्यांना घवघवीत यश मिळालं नाही असा विरोधकांचा दावा आहे। काही लोक दावे करतील आमचे एवढे आले त्यांचे एवढे आले। मला आता पत्रकार भेटले, मी त्यांना एवढंच सांगितलं की जर संख्या जाणार असाल तर ते किती लोक कोणत्या गावातून आले हे क्लिअर करावं। ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सरपंच मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत। महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार जे आहे हे किती खोटारडं आहे ते आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येत आहे। जे आकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातात आहे ते धातांध खोटे आहेत। नागपूरमध्ये 237 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या आणि 237 ग्रामपंचायतमध्ये 200 ग्रामपंचायतवर काँग्रेसचा वर्चस्व आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमुळे राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे याचा नागरिकांना प्रत्यय आला। सत्ताधाऱ्यांनी सर्वाधिक जागा काबीज करून विरोधकांवर मात केली, तर शेवटून पहिल्या आलेल्या शिवसेना ठाकरे गटानं आता नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचं निकालांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बीड म्हटलं म्हणजे मुंडे भाऊ बहिणी यांच्यातलं राजकीय संघर्ष हा समोर उभा राहतो। पण यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मात्र मुंडेंच्या नाथरा गावात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही एकाच उमेदवाराचा प्रचार केल्याचं आणि तोच उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता नाथऱ्यातील भाऊ बहिणीच्या युतीची सुरुवात झाली आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून। एकमेकांविरोधात लढणारे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकत्र। नाथरा ग्रामपंचायतीत धनंजय पंकजा एक साथ। भाऊ बहिणीचा उमेदवार अखेर सरपंचपदी। नाथऱ्यातून मुंडे भाऊ भगिनींच्या युतीला सुरुवात। विधानसभा असो किंवा मग जिल्हा परिषद निवडणूक, बीड जिल्हा म्हटलं म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो। पण हे राजकीय विरोधक यावेळी गावच्या राजकारणात मात्र आश्चर्यकारकरित्या एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। नाथराच्या ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण गावातल्याच काही पुढाऱ्यांनी निवडणूक लावली। पण अखेर गावकऱ्यांनी भावा बहिणीच्या युतीला कौल देत मुंडे पॅनलचे उमेदवार अभय मुंडेंना विजयी केलं।
ही ग्रामपंचायत धनंजय मुंडेंनी आणि मी पंकजा मुंडेंनी मिळून बिनविरोध काढली होती, कारण गावाच्या लोकांची इच्छा अशी होती की ग्रामपंचायत बिनविरोध निघावी आणि त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. उपसरपंच आमचा राहील, सरपंच त्यांचा राहील असा निर्णय झाला आणि आम्ही बिनविरोध काढली. पण काहीतरी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फुटून फॉर्म भरल्यामुळे ती निवडणूक झाली. त्यामुळे हा विजय तर पूर्वीच झालेला आहे. खरं तर नेते एकत्र आले पण कार्यकर्ते एकत्र आले नाहीत असं चित्र नाथऱ्यात पाहायला मिळालं. पण त्यानंतर ही मुंडे भाऊ बहिणीनं बाजी मारल्यानंतर धनंजय मुंडेंनीही विजयी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. सर्वदूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आहे. त्यातल्या त्यात सर्वात सगळ्यांचं लक्ष लागणारा जो काही परळी विधानसभा मतदारसंघ आहे, त्या परळी विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे प्राथमिक अंदाजात पुढे जाताना दिसते. आता गावाच्या राजकारणात का होईना कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आता भावा बहिणीतील या नव्या मैत्रीचे पडसाद आगामी निवडणुकीतही दिसतात का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री आता गावचा कारभार पाहणार आहेत. आमदाराची आई असलेल्या नानी गावच्या सरपंच बनलेल्या आहेत. नानींचा गावात दरारा आहे आणि हाच दरारा गावच्या विकासासाठी फायद्याचा ठरणार आहे. पडळकर वाडीची नानी कारभारीण, आमदार पोराची आई सरपंच, पोराचा तालुक्यात, नानीचा गावात दरारा. सांगली जिल्ह्यातल्या पडळकरवाडीची ही नानी सरपंच झाली आहे. पडळकरवाडीत गुलाल नानीचाच आहे. गावातल्या बाया बापड्यांची नानी म्हणजे हिराबाई पडळकर. हिराबाईंचा मुलगा आमदार आहे बरं का. भाजपचे फायर ब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची नानी ही आई. स्वतः आमदार झाल्यापेक्षाही आई सरपंच झाल्याचा आनंद गोपीचंद पडळकर यांना झालाय. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना मायलेकरांनी राजकारणात स्वतःचा ठसा उमटवलाय. त्यातही आई गावची कारभारीण झाल्यानं पडळकरांना आनंद झालाय. खूप आनंद आहे या गोष्टीचा. खरं तर आईचा आणि राजकारणाचा काडी मात्र संबंध आहे. आज पण ती शेतात काम करते, परंतु माझ्या गावामध्ये 2007ला मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून पडळकरवाडीतील सगळ्या लोकांना मी आवाहन केलं, विनंती केली की आपण बिनविरोध गाव करूया, गावात वादविवाद नको. 2007, 2012, 2017 तिन्ही वेळेस आम्ही बिनविरोध केलं होतं. माझ्या आईला प्रचंड मताने विजयी करून दिलं, त्याबद्दल मी गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. नानी थेट सरपंच झाल्यात. नानींनी कुटुंबासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्याच नानी आमदार पुत्राकडे पाठपुरावा करून गावात विकासाची गंगा आणतील असा गावकऱ्यांना विश्वास आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज सर्व राज्याला परिचित आहेत. सामाजिक प्रश्न आणि राजकारणावर इंदोरीकर महाराज त्यांच्या खास शैलीमध्ये खुमासदार भाष्य करत असतात. राजकीय नेत्यांना इंदोरीकर महाराजांनी चांगलेच खडेबोलही सुनावले. मात्र आता त्यांच्या सासूबाईच राजकारणात आलेल्या आहेत. सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांच्या सासूबाई शशिकला पवार यांचा विजय झालाय. हे राजकारणी लोक पक्ष प्रत्येक इलेक्शनला का फुटत्या? फुटल्याशिवाय प्रगतीच नाही. कोणत्याही राजकारणी माणसानं हवा पाहून फुटावा. प्रचाराचा नारळ कुठं फुटतो? देवळात. आणि निवडून आल्यावर पार्टी कुठे होती? जागेव. मग देव म्हणजे काय? तुम्ही पोरगळपणा समजले. परत देव निवडून देत नाही. 10 वर्षापूर्वी निष्ठावंत कार्यकर्ते होते. काम नाही झालं तरी चालेल, पण आपला माणूस कमी पडता कामा नाही. आज तसं नाही आहे. आज काम जर झालं नाही, पक्ष बदलला. राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल उधळला जात असतानाच मोठी घटना घडली आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूनं प्रस्थापितांना दणका दिलाय. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनात राजकीय नेत्यांचा समाचार ते घेत असतात.
त्यांच्या व्यासपीठावरती राजकीय नेते असले तरी त्यांचा ते मुलाहिजा बाळगत नाहीत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तलाठी, आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांची इंदुरीकर महाराज अशी खिल्ली उडवतात की सर्वच त्यांना हसून दाद देतात. महाराष्ट्रात वरातीला दारू आणणारानी आणि निवडणुका लढवणारे या दोघांनी जेवढी पिढी मातीत घातली तेवढी कोणीच नाही घातली. ते काही पिणारे काही पितील. तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये ते हाणणार, त्याला काय घेणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे, आणि परत जाऊ दे. 3 गाणी झाली तरी मुंग्या येईन. परत बाबूराव बोलतोय. त्यांचा बाबूराव किती वेळा बोलल, पण बनवली या दोघांनी आणि दोघं पुन्हा नाव ठेवते. संगमनेर तालुक्यामधील निळवंडे ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलचे उमेदवार होते. त्याचे सरपंच पदाचे उमेदवारही होते. मात्र त्यांना धोबी पछाड देत इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी विजय मिळवलाय. सरपंचपदी आपले निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासूबाई शशिकलाताई शिवाजी पवार या 250च्या मताधिक्याने विजय झालेला आहे. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय सुकर झालेला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीनं लढवल्या जातात. त्या निवडणुकांमध्ये मोठी चुरसही असते. त्यामुळे गावातले नेते, कार्यकर्ते त्यात गुंतून जातात. या सर्वांवरच इंदुरीकर महाराज कीर्तनातून भाष्य करतात. मात्र आता त्यांच्या सासूबाईच सरपंच झाल्यानं इंदुरीकर महाराज आता कीर्तनात काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या टाकळी इथं ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला गालबोट लागलं. 2 गटांदरम्यान झालेल्या तुफान दगडफेकीत एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. जळगावमध्ये मतमोजणीला गालबोट. दोन गटात तुफान दगडफेक. भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू. राज्यभरातील तब्बल 8,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. सर्वत्र शांततेत मतमोजणी पार पडली. मात्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात या मतमोजणीला गालबोट लागले. टाकळी ग्रामपंचायतीमध्ये मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात येत होती. देवदर्शनासाठी निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान अचानक हाणामारी आणि तुफान दगडफेक सुरू झाली. विजयी उमेदवारांचे नातेवाईक धनराज माळी हे या दगडफेकीत गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित जामखेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर गावात एकच तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला. तर पराभूत पॅनलकडून हा उपद्व्याप केल्याचा आरोप मृत माळींच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. आमच्यावर दगडफेक केली आणि त्यांच्या गच्चीवर त्यांनी दगड साचून ठेवले होते आमच्यासाठी आणि लाठी मार केला त्यांनी आमच्यावर. त्याच्यावरून दगडफेक सुरू झाली आणि नंतर बाकीच्या खाली काड्या लाठ्या घेऊन आमच्या अंगावर डायरेक्ट एकदम जोरात हमला केला. त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना कोणाला पायाला लागलं, कोणाला डोक्याला लागलं, कोणाला छाती लागलं. त्यामध्ये आमचे मामा आहेत त्यांना डोक्याला लागल्यामुळे त्यांचा आज रोजी इथे मृत्यू झाला आहे. सदर घटनेनंतर टाकळी गावात तणावपूर्ण शांतता असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. निवडणुकीचा निकाल असल्यामुळे जे विजयी झालेले होते लोक ते गावामध्ये एंट्री करताबरोबरच त्यांच्यावर दगडफेक झाली आणि दगडफेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. सदरच्या घटनेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला एक प्रकारचं गालबोट लागलं असून या प्रकरणी अद्याप जरी कोणाला ताब्यात घेण्यात आलं नसलं तरी पोलीस या घटनेचा कसून तपास करतायत. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर 50 खोके एकदम ओकेची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी सुद्धा घरी बसवले बोके म्हणत पायऱ्यांवर उतरल्यानं पुन्हा एकदा खोके विरुद्ध बोके असं राजकारण तापल्याचं दिसलं.
50 खोके व्हर्सेस घरी बसवले बोके. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी. सत्ताधाऱ्यांच्या बॅनरबाजीला विरोधकांचंही प्रत्युत्तर. अधिवेशनात विरोधक सत्ताधारी आमने सामने. नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर रंगलेला हा सामना. ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या आमदारांनी पायऱ्यांवरती उतरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी 50 खोके एकदम ओकेचं बॅनर हाती घेत शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. पण महाविकास आघाडीच्या या बॅनरबाजीला सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. सत्ताधारी भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांनी घरी बसवले बोकेचे बॅनर फडकावत महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांना बोलायला अधिकार आहे, आम्हाला अधिकार नाही का? आम्ही ओके करून टाकलेले त्यांना आरोप प्रत्यारोप करू द्या, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही करतोय ना. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामाच्या बाजून जबाब देत आहेत, आम्ही आज ह्याच्या बाजून जबाब देतोय. जे नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीचा आहे, त्यांच्या नेत्यांचा आहे. जे पुतना मावशीचं प्रेम दाखवतायत ती वस्तुस्थिती आज त्यांची उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीतच अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खोके विरुद्ध बोके असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न होत असतानाच आता सत्ताधारीही विरोधकांचीच रणनीती स्वीकारत पायऱ्यांवरती उतरू लागल्यात. त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील या संघर्षात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये राजकारणाचा आणि भूखंडाच्या श्रीखंडाचा तसा जुना संबंध आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भूखंडामुळे आरोप झालेत. एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर आम्ही भूखंडाचं श्रीखंड खाणारे नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नगर विकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे. चुकीचा हस्तक्षेप केलेला आहे. ऐकून घ्या माझं. हिवाळी अधिवेशनाचा दुसराच दिवस वादळी ठरला. नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयानं स्थगिती दिली. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. आमदार एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. जी स्लमसाठी ठेवलेली जमीन होती, झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगर विकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे. आणि यावर न्यायालयाने तासेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जर चुकीचं नव्हतं तर कोर्टानं ताशेरे का ओढले असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. जेव्हा न्यायालय सांगतंय की या आमच्या न्यायप्रविष्ट ह्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप झालेला आहे, ही बाब गंभीर आहे. ही बाब गंभीर आहे आणि त्याच्याबद्दल जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कोणी असो तिने त्या पदावरती राहणे योग्य नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधी पक्ष दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. गिलानी कमिटी जी बसली होती
ती एकूण लीजवर दिलेल्या ULCच्या भूखंडाच्या संदर्भात आणि त्यासोबत नियमितीकरण करताना बरोबर रिझर्वेशन पाळले गेले आहेत की नाही या संदर्भातली गिलानी कमिटी होती. गिलानी कमिटीच्या रिपोर्टचा कुठेही उल्लेख NITने केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. राज्य सरकार विकासाच्या मार्गावर अग्रेसर असल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. त्यांना राजीनामा मागण्याचा माझा अधिकार काय? अरे जे जेलमध्ये गेले त्यांचा राजीनामा नाही घेतला त्यांनी. ते हे त्यांचं जे अपयश आहे आजच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जो विजय मिळवला आहे हे अपयश लपवण्यासाठी झाकण्यासाठी हा प्रयत्न आहे. 83 कोटींचं भूखंड 2 कोटी रुपयांना देणं म्हणजे मंत्रिपदाचा दुरुपयोग असल्याचा थेट आरोप एकनाथ शिंदेंवर करण्यात आला. एकनाथ खडसे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा आरोप केला. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात आधीही भूखंडाचं श्रीखंड गाजलं होतं, आता पुन्हा भूखंडाचं श्रीखंड गाजायला लागलंय हेच यातून दिसून येतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झालीये. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातल्या हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सासू आणि सुनेमध्ये सरपंच पदासाठी लढत झाली. या लढतीत सासू भावाई श्रीरंगराव धामनकर या विजयी झाल्या आहेत, तर सुनबाई सुनीता धामनकर यांना पराभव पत्करावा लागलाय. गुहागरमध्ये आई आणि मुलीच्या निवडणुकीदरम्यान आईनं बाजी मारली आहे. गुहागरमधल्या आरे ग्रामपंचायतीत आई विरुद्ध मुलीमध्ये झालेली लढत लक्षणीय ठरली आहे. या निवडणुकीत आईनं मुलीवर मात करत विजय मिळवला आहे. वर्षीय सुवर्णा भोसले यांनी ठाकरे गटाकडून सदस्यपदासाठी निवडणूक लढवत एकूण 282 मतं मिळवली आहेत. कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायतीतील विजयानंतर आमदार वैभव नाईक यांनी जल्लोष केला. कुडाळ तालुक्यातील माणगाव, नेरूर, नेरुळवाडा यासारख्या अनेक ग्रामपंचायती ठाकरेंच्या पक्षानं जिंकल्या आहेत. कार्यकर्त्यांनी नाईक यांना उचलून घेत आनंद साजरा केलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेड खुर्द गावात महिलांनी फुगडी खेळत जल्लोष केला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा दणक्यात पराभव करत दानवेंच्या भावजाई सुमन दानवे यांनी 30 वर्षांची प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. चंदगड तालुक्यातल्या कांगणी गावात उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक 285 मतं मिळालेली आहेत. शीतल कोरे यांना 279 तर मंगल पाटील यांना 46 मतं मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शीतल कोरे या 2 क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराला विजय घोषित केला आणि त्यामुळे ग्रामस्थ नाराज झालेत. आम्हाला हा विजय मान्य नसल्याचं म्हटलंय. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातल्या पळशी गावात ऊसतोड महिला कामगाराला सरपंच पदाचा मान मिळालेला आहे. गोटमुळके यांना 350 मतं मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संगीता गोटमुळके यांना 180 मतं मिळाली आहेत. हिंगोली पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाकोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनू भालेराव ही 21 वर्षीय युवती विजयी झालेली आहे. पहिल्याच निवडणुकीत ही युवती थेट गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानं तिचं सगळीकडे कौतुक होत आहे. परभणी शहरालगत असलेल्या कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षानं बाजी मारली आहे. पूजा वावरे या नवनियुक्त सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील मूलभूत समस्यांकडे, महिलांचे प्रश्न तसंच शैक्षणिक प्रश्न प्रामुख्यानं आपल्या अजेंड्यावर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बुलढाण्यातल्या खामगावच्या लोखंडा इथल्या दुर्गा श्रीकृष्ण ठाकरे या सरपंचपदी निवडून आलेल्या आहेत. या महिला सरपंचांचा काँग्रेस, भाजप तसंच वंचित बहुजन आघाडीकडनं सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे निवडून आलेल्या महिला सरपंच या कोणत्या पक्षाच्या हे समोर आलेलं नाही. सरपंचांवर तीनही पक्षांनी दावा केल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. कोटमगावमध्ये सरपंचपदी स्वराज्य संघटनेचे राजेंद्र काकळीज यांचा दणदणीत विजय आहे, तर देवळा तालुक्यातल्या वाचोळा इथं सदस्यपदी भारत अहिरे विजयी झाले. सातारा जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या तारोक ग्रामपंचायतीत सर्व पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवारांना मैदान मारलंय. अपक्ष उमेदवार थेट सरपंचपदी निवडून आलेला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना धक्का बसलाय. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांचा दारुण पराभव झालाय.
सिंधुदुर्गातल्या नांदगाव इथं नितेश राणे यांनी गड राखलाय. शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांना धक्का देत भाजपनं 9 जागांसह सरपंच पदही मिळवलंय. ठाकरे पक्षाला केवळ 1 जागा मिळवता आलेली आहे. नांदगावात नितेश राणे यांनी मतदारांना धमकी दिलेली होती. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातल्या 13 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंवर मतदारांनी विश्वास दाखवलाय. मुक्ताईनगर मधला मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 203 ग्रामपंचायतींपैकी 13 जागा बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. 190 जागांपैकी संगमनेरच्या 37 ग्रामपंचायतींमध्ये थोरात गटानं 25 ठिकाणी आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर थोरातांच्या बालेकिल्ल्यात जोरवे गावातच विखे पाटलांनी सत्ता खेचून आणली आहे. तर नेवासा तालुक्यातल्या सर्वच्या सर्व 13 जागांवर शंकरराव गडाख यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. अकोल्यातल्या 50% ग्रामपंचायती आमच्याकडे आल्याचा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. पक्ष म्हणून केवळ आम्हीच लढल्याचं ते म्हणाले. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या ग्रामविकास पॅनलचा जालन्यामध्ये दारुण पराभव झालाय. 7 पैकी 5 जागा मिळवत सतीश घाडगे पाटील यांच्या समृद्धी ग्रामविकास पॅनलचा विजय झालाय. दौंड तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायतींवर आमदार राहुल कुल यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बाजी मारली आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधून विस्तव सुद्धा जात नाही आणि अर्थातच यात नवीन असं काहीच नाही. पण आता हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं आरोप प्रत्यारोपांचं टोक मात्र गाठलं गेलंय. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडतात आणि सभागृहाच्या बाहेरही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चांगला समाचार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असताना मागील 2.5 वर्षात त्यांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन 3 आठवड्यांचं घ्या अशी मागणी करतात. विसंगती बावनकुळे यांनी दाखवून दिली. जे वाचाळवीर बोलतायत ना, यांना काही अधिकार नाही आहे. नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घ्यायचं नाही. 2.5 वर्ष अधिवेशन, 3 वर्ष अधिवेशन झालं नाही. मराठवाडा विदर्भाच्या विकासाबद्दल विचार केला तर अजित पवार असे म्हटले होते, जोपर्यंत 12 आमदार राज्यपाल देत नाही तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास करणार नाही. ते आता बोलताय सभागृहामध्ये. यांना अधिकार आहे. उद्धव ठाकरेंना अधिवेशनाविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही अशी टीका आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला. शिवसेना ठाकरे गटानंही चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार पलटवार केला. अधिवेशनात राज्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणं, त्या अनुषंगाने चर्चा करणं अपेक्षित असतं. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधक चर्चेपेक्षा आरोप प्रत्यारोपांवर, टीकेवर जास्त भर देत आहेत. मात्र त्यामुळे मूळ प्रश्न नाहक रखडतात हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचंच एक पुस्तक भेट म्हणून दिलं आणि त्यातील संदर्भ वाचून दाखवला आणि आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. भीक मागणं हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच. चंद्रकांत पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच गाठलं. संदर्भ वाचून दाखवत आपली बाजू केली स्पष्ट.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर आंबेडकर आणि फुलेंनी शाळा सुरू करताना लोकांकडे भीक मागितली असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. त्यानंतर विरोधकांसह सर्वांनीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांना धारेवर धरलं होतं. शिवाय महापुरुषांनी भीक मागितल्याचं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राज्यभरात संतापही व्यक्त करण्यात आलेला होता. इतकंच नाही तर पिंपरीमधल्या एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई देखील फेकली गेली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या कक्षात उद्धव ठाकरेंना गाठलं. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचंच एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. माझी जीवनगाथा या प्रबोधनकारांच्या पुस्तकातील भीक मागणं या शब्दाबाबतचा संदर्भ आणि उल्लेख वाचून दाखवला. आमच्याबरोबर भीक मागायला पुढे महात्मा फुले, आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली या आपण वापरलेल्या शब्दात काहीच गैर नव्हतं हे पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. आमच्याबरोबर भीक मागायला पुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा काय चंद्रकांत पाटलांच्या या भेटीनंतर स्वतः उद्धव ठाकरेंनीच आणि ठाकरेंच्या पक्षाकडूनच या भेटीबाबतची स्पष्टता देण्यात आली. अगदी महापुरुषांबद्दल सुद्धा आता चंद्रकांत दादा पाटलांची एक क्लिप आहे, आई वडिलांना शिवी दिली तर चालेल, म्हणजे आईला दिली तर काय चालतं. ही कुठली संस्कृती? म्हणजे आम्ही हिंदू संस्कृती मानणारी लोक आहोत. आम्ही गुरुदेव भव, पितृदेव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, मातृदेव भव, आणि असं असताना तुम्ही आई वडिलांना शिवी दिलेली चालेल. आता हे काय प्रबोधनकारांनी सांगितले? हे प्रबोधनकारांनी सांगितलेलं. प्रबोधनकारांनी जर कोणी आईवरून शिवले का अडकन कानाखाली आवाज काढणारे प्रबोधनकार होते. त्याच्यामुळे त्यांनी उगाच न झेपणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी ह्या केवळ संदर्भ कुठेतरी कोणीतरी आणून दिलं, बघा 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 म्हणून त्यांनी मला देण्याची गरज नाहीये. त्यांच्या वाचनात प्रबोधनकार या निमित्ताने आले, त्याच्याबद्दल त्यांचं भाग्य आहे. ही भेट घेत चंद्रकांत पाटलांनी आजोबांच्याच पुस्तकाचा दाखला नातवाला देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आता खऱ्या अर्थानं राजकीय मैदानात उतरतायत असं दिसतंय. कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर उतरून आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी फ्रंटलाईनवर येऊन लढाईला सुरुवात केल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरेंचा राजकीय षड्डू. डोक्यावर टोपी घालून घोषणाबाजी. हातात बॅनर घेत आक्रमक पवित्रा. पर्यावरण मंत्री म्हणून काम केलेल्या आदित्य ठाकरेंनी आता स्वतःला बदललंय. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता आक्रमक विरोधकाची भूमिका स्वीकारली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंनी त्याचा प्रत्यय दिला. पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे थेट मंत्री झाले होते. त्यामुळे तत्कालीन विरोधकांनी त्यांच्यावर युवराज असल्याची टीकाही केली होती. मात्र सत्तांतरानंतर शिवसेना ठाकरे गट संकटात सापडला. परिणामी आदित्य ठाकरेंनी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढायला सुरुवात केली. वेलमध्ये उतरलो, घोषणा दिल्या, तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहेत. स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत. हे एक दिसतंय सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार स्वतःसाठी काम करत आहे, स्वतःच्या 40 गद्दारांसाठी काम करत आहे. लोकांसाठी कुठेही आवाज उठवताना दिसत नाही. आदित्य ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रात 2.5 वर्ष अनेक मंत्री म्हणून उत्तम काम केलं. आता ते विधिमंडळाचं कार्य फार हिरिरीनं करतायत. जी जबाबदारी ते स्वीकारतात ती जबाबदारी ते तडीस नेतात. ते तरुण नेते आहेत
आणि शिवसेनेचं नेतृत्व विधिमंडळात जर ते करत असतील तर ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सकारात्मक आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल सुरू केला होता. आमदार आणि मंत्र्यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी मुंबई आणि परिसरात शिवसैनिकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. संयमित भाषेचा वापर करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी केलेला तिखट मारा विरोधकांच्या पचनी पडला नव्हता. आणि आता ही आदित्य ठाकरेंची टीका शिंदे गटाच्या जिवारी लागते. तर युवराजांना आता राजकारण काय असतं, कसा संघर्ष करावा लागतो हे कळायला लागेल असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. ते विरोधी पक्षामध्ये आहेत आणि विरोधी पक्षामध्ये असताना सत्ताधारी पक्षाला काही कारण नसताना कोंडीत पकडणं हा सत्ताधाऱ्यांचा, विरोधी लोकांचा उद्योग असतो. त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी एका प्रकारे त्यांच्या आगामी आक्रमक राजकारणाची दिशाच स्पष्ट केली. राजकीय संकटातूनच नवं नेतृत्व पुढे येतं याचा प्रत्यय आदित्य ठाकरेंकडे पाहून येतोय. शिवसेनेतील प्रस्थापित नेत्यांनी वेगळा गट स्थापन केल्यानं आता नव्या नेतृत्वाची धुरा घेत आदित्य ठाकरेंनी वाटचाल सुरू केली आहे. आता या नेतृत्वाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र विधानसभेत चर्चा रंगली ती गुजरातमधल्या सुरतच्या रस्त्यांची. नेमकं काय झालं पाहूयात. सुरतच्या रस्त्यांची विधिमंडळात चर्चा. दोन्ही शिवसेनेत सुरतच्या रस्त्यांवरून टोमणे. सुरतचे रस्ते ओके, विधिमंडळात वादाचे ठोके. एकनाथ शिंदेंचा उठाव आणि 40 आमदारांची सुरतची बारी. अजूनही ठाकरेंची शिवसेना विसरलेली नाही आणि त्यामुळेच विधिमंडळात रस्त्यांच्या दर्जावर चर्चा सुरू असताना थेट मुंबई सुरत रस्त्याच्या दर्जाचा विषय निघाला. ज्या रस्त्यावरून 40 आमदार पळाले त्या रस्त्याचा दर्जा तपासायला हवा असा टोला आदित्य ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना लगावला. रस्ते बनवताना प्रश्नावर येतोय मंत्री, तुम्ही काळजी घाबरू नका. एक सूचना माझी अशी आहे, बघा आता ही पट्टे का सरकारला, आत्ताकडे मागच्या 2-3 महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे जिथे 40 लोक रात्री पण पळून जायची, दिवसा पण पळून जायची, मुंबई सुरत. त्या रस्त्याची एकदा क्वालिटी ह्या सरकारने चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला तर धावता येतं तिथून गुवाहाटीला पण जाते. रस्त्यांविषयी जे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले तेच प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारल्याचं सांगून शंभूराज देसाई यांनी उत्तरच दिलं नाही. मात्र ठाकरेंनी उरलेले आमदार सांभाळावेत असा सल्ला द्यायला मात्र ते विसरले नाहीत. सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्यजी ठाकरेंनी घेतलेली आहे. जे काय थोडेसे शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये तरी काळजी आता भुजबळ साहेब बोला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलही आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून संतापले. आदित्य ठाकरे यांनी आता रस्त्यावरचे प्रश्न विचारू नयेत असं त्यांना ठणकावलं. सुरतचा प्रश्न, गुवाहाटीचा प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे, स्कोपच्या बाहेर. चला पुढे जाऊया. यांना जर डिबेट करायची आहे ना, यांना मातोश्रीचे रस्ते कसे होते तपासून बघू आपण, तपासून बघू. गरज नाहीये. तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं, त्या उत्तरावर तुम्ही विचारा ना. तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, संपला आता विषय तुमचा. गेले तुम्ही. सुरतचा उठाव ठाकरेंच्या जिव्हारी लागलाय. दुसरीकडे उठाव जरी यशस्वी झाला असला तरी ते बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी अवघड जागचं दुखणं झालंय हे मात्र नक्कीच. तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं मोठी मुसंडी मारली. भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर थेट जनतेतून सरपंच निवडीचा हा परिणाम झाल्याचा दावा केलाय. पण त्याच वेळेला महाविकास आघाडीनं सुद्धा सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केलाय. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना तसंच महाविकास आघाडी यांच्यात आकड्यावरून रस्सी खेच आहे. गावगाड्यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरचा हा जल्लोष.
राज्यातल्या 7,751 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी लागले. यात भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केलाय. थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यानं जनतेनं बंपर विजय मिळवून दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो की कोकण असो, सगळीकडे आमची सरशी झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की या 6 महिन्याच्या कारभारावर एक प्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे. मी त्याचसोबत आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही अभिनंदन करेन. भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं सुद्धा पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार एंट्री केली आहे. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं एकत्रपणे नागपूर विधान भवनाच्या आवारात विजयाचा जल्लोष केलाय. विरोधी पक्षाचे लोक शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना मदत दिली नाही, असा जो काही आरडाओरडा करत होते त्याला हे चोख उत्तर आहे. कारण ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण भागातल्या निवडणुका, शेतकऱ्यांना शेतकरी यामध्ये मतदान करत असतात. आणि खऱ्या अर्थाने हा विजय जो आहे, हा विजय जो एक तर विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे, त्याचबरोबर गेल्या 4-5 महिन्यामध्ये युतीच्या आमच्या सरकारचं जे काम आहे या कामाची पोचपावती आहे. आता भाजप आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं एकत्रितपणे महाविकास आघाडीला मागे टाकल्याचा दावा केलेला असला तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र हे मान्य नाहीये. त्याउलट सर्वाधिक सरपंच आमचेच असं म्हणत भाजप आणि शिंदेंचा दावा फेटाळून लावतायत. महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार जे आहे हे किती खोटारडं आहे ते आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येत आहे. जे आकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातात आहे ते धातांध खोटे आहेत. नागपूरमध्ये 237 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्यात आणि 237 ग्रामपंचायतमध्ये 200 ग्रामपंचायतवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. दावे करायला काय हरकत आहे? दावे करू द्या, पण शेवटी या राज्याची जनता ठरवेल भविष्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा. ग्रामपंचायतीला पक्षीय लेबल लावलं जात नाही. तरीही ज्या ठिकाणी पक्षानं शिवसेनेनं म्हणजे आमच्या शिवसेनेनं जी माहिती घेतली त्यानुसार शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात चांगलं यश मिळतं आहे. खरं तर ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही. स्थानिक आघाड्या आणि पॅनलद्वारे निवडणूक लढवली जाते. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक कितीही दावे प्रतिदावे करत असले तरी निवडून आलेले सरपंच आणि सदस्यच ते कोणत्या पक्षाचे याचं उत्तर देऊ शकतात. पण तुर्तास तरी सत्ताधाऱ्यांनी जल्लोष सुरू केल्यानं महाविकास आघाडी बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हरिभक्तपरायण निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज सर्व राज्याला परिचित आहेत. सामाजिक प्रश्न आणि राजकारणावर इंदुरीकर महाराज त्यांच्या खास शैलीमध्ये खुमासदार भाष्य करतात. राजकीय नेत्यांना इंदुरीकर महाराजांनी चांगलेच खडेबोलही सुनावले. मात्र आता त्यांच्या सासूबाईच राजकारणात आले. सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांच्या सासूबाई शशिकला पवार विजयी झालेत. हे राजकारणी लोक पक्ष प्रत्येक इलेक्शनला का फुटत या? फुटल्याशिवाय प्रगतीच नाही. कोणत्याही राजकारणी माणसानं हवा पाहून फुटावा. प्रचाराचा नारळ कुठे फुटतो? देवळात. आणि निवडून आल्यावर पार्टी कुठे होती? जागेवर. मग देव म्हणजे काय? तुम्ही पोरगळपणा समजले. मग परत देव निवडून देत नाही. 10 वर्षापूर्वी निष्ठावंत कार्यकर्ते होते. काम नाही झालं तरी चालेल पण आपला माणूस कमी पडता कामा नाही. आज तसं नाहीये. आज काम जर झालं नाही पक्ष बदलला. राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल उधळला जात असतानाच मोठी घटना घडली आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूनं प्रस्थापितांना दणका दिलाय. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनात राजकीय नेत्यांचा समाचार ते घेत असतात.
त्यांच्या व्यासपीठावरती राजकीय नेते असले तरी त्यांचा ते मुलाहिजा बाळगत नाहीत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तलाठी, आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांची इंदुरीकर महाराज अशी खिल्ली उडवतात की सर्वच त्यांना हसून दाद देतात. महाराष्ट्रात वरातीला दारू आणणारानी आणि निवडणुका लढवणारे या दोघांनी जेवढी पिढी मातीत घातली तेवढी कोणीच नाही घातली. ती काही पिणारे काही पितील. तुम्ही वराण मुतवा बाटल्यांमध्ये हाणणार, त्यांना काय घेणार? ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे, खान परत जाऊ दे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईन. परत बाबूराव बोलतोय. त्यांचा बाबूराव किती वेळा बोलल, पण बनवली या दोघांनी आणि दोघं पुन्हा नाव ठेवते. संगमनेर तालुक्यामधील निळवंडे ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलचे उमेदवार होते. त्याचे सरपंच पदाचे उमेदवारही होते. मात्र त्यांना धोबी पछाड देत इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी विजय मिळवलाय. सरपंचपदी आपले निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासूबाई शशिकलाताई शिवाजी पवार या 250च्या मताधिक्याने विजय झालेला आहे. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय सुकर झालेला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीनं लढवल्या जातात. त्या निवडणुकांमध्ये मोठी चुरसही असते. त्यामुळे गावातले नेते, कार्यकर्ते त्यात गुंतून जातात. या सर्वांवरच इंदुरीकर महाराज कीर्तनातून भाष्य करतात. मात्र आता त्यांच्या सासूबाईच सरपंच झाल्यानं इंदुरीकर महाराज आता कीर्तनात काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष. आज यांच्या सासू शशिकला पवार यांची सरपंचपदी निवड झाली आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या. अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा ग्रामपंचायतीवर बच्चू कडू यांच्या प्रहारनं विजयाचा झेंडा रोवलाय. बेलोरा ग्रामपंचायतीत कडू गटाचे 13 पैकी 13 सदस्य विजयी झालेत. बच्चू कडू यांचे भाऊ भैयासाहेब कडू सरपंच पदाच्या निवडणुकीत 1234 मतांनी विजयी झाले. श्रीगोंदा तालुक्यातल्या बेलवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांचे पुत्र ऋषिकेश शेलार सरपंचपदी विजयी झाले. 24 वर्षीय ऋषिकेश MBA असून श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून ते निवडून आले. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसलाय. सोनवणेची कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा 110 मतांनी पराभव झालाय. काहीच महिन्यांपूर्वी केज नगरपंचायतीतही हर्षदा सोनवणे यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतरही त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवण्यात आलेलं होतं. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या बोदरा देऊळ गावात सासूबाई विरुद्ध सुनबाई अशा सामन्यामध्ये सुनेचा विजय झालाय. सासूबाई मंदा ढवळे यांचा सून किरण ढवळे यांनी पराभव केलाय. गावकऱ्यांनी सुशिक्षित सुनबाईंना सरपंच म्हणून पसंती दिली आहे. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातल्या हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सासू आणि सुनेमध्ये सरपंच पदासाठी लढत झाली. या लढतीत सासू शोभाई श्रीरंगराव धामनकर या विजयी झाल्यात, तर सुनबाई सुनीता धामनकर यांना पराभव पत्करावा लागलाय. गुहागरमध्ये मुलीच्या निवडणुकीदरम्यान आईनं बाजी मारली आहे. गुहागरमधल्या आरे ग्रामपंचायतीत आई विरुद्ध मुलीमध्ये झालेली लढत लक्षणीय ठरली आहे. या निवडणुकीत आईनं मुलीवर मात करत विजय मिळवलाय. 17 वर्षीय सुवर्णा भोसले ठाकरे गटाकडून सदस्यपदासाठी निवडणूक लढवत एकूण 282 मतं मिळवली आहेत. कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायतीतील विजयानंतर आमदार वैभव नाईक यांनी जल्लोष केला. कुडाळ तालुक्यातील माणगाव, नेरूर, नेरूळवाडा यासारख्या अनेक ग्रामपंचायती ठाकरेंच्या पक्षानं जिंकल्या आहेत. कार्यकर्त्यांनी नाईक यांना उचलून घेऊन आनंद साजरा केलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात महिलांनी फुगडी खेळत जल्लोष केला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा दणक्यात पराभव करत दानवेंच्या भावजाई सुमन दानवे यांनी 30 वर्षांची प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.
चंदगड तालुक्यातल्या कांगणी गावात उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक 285 मतं मिळालेली आहेत. शीतल कोरे यांना 279 तर मंगल पाटील यांना 46 मतं मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शीतल कोरे या 2 क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराला विजय घोषित केला आणि त्यामुळे ग्रामस्थ नाराज झालेत. आम्हाला हा विजय मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री आता गावचा कारभार पाहणार आहेत. आमदाराची आई असलेल्या नानी आता गावच्या सरपंच झाल्यात. नानींचा गावात मोठा दरारा आहे आणि हाच दरारा गावच्या विकासासाठी आता फायद्याचा ठरू शकणार आहे. पडळकर वाडीची नानी कारभारीण, आमदार पोराची आई सरपंच, पोराचा तालुक्यात, नानीचा गावात दरारा. सांगली जिल्ह्यातल्या पडळकरवाडीची ही नानी सरपंच झाली आहे. पडळकरवाडीत गुलाल नानीचाच आहे. गावातल्या बाया बापड्यांची नानी म्हणजे हिराबाई पडळकर. हिराबाईंचा मुलगा आमदार आहे बरं का. भाजपचे फायर ब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची नानी ही आई. स्वतः आमदार झाल्यापेक्षाही आई सरपंच झाल्याचा आनंद गोपीचंद पडळकर यांना झालाय. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना मायलेकरांनी राजकारणात स्वतःचा ठसा उमटवलाय. त्यातही आई गावची कारभारीण झाल्यानं पडळकरांना आनंद झालाय. खूप आनंद आहे या गोष्टीचा. खरं तर आईचा आणि राजकारणाचा काडी मात्र संबंध आहे. आज पण ती शेतात काम करते, परंतु माझ्या गावामध्ये 2007ला मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून पडळकरवाडीतील सगळ्या लोकांना मी आवाहन केलं, विनंती केली की आपण बिनविरोध गाव करूया, गावात वादविवाद नको. 2007, 2012, 2017 तिन्ही वेळेस आम्ही बिनविरोध केलं होतं. माझ्या आईला प्रचंड मताने विजय करून दिलं, त्याबद्दल मी गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. नानी थेट सरपंच झाल्यात. नानींनी कुटुंबासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्याच नानी आमदार पुत्राकडे पाठपुरावा करून गावात विकासाची गंगा आणतील असा गावकऱ्यांना विश्वास आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.